ठाण्याचे शिवसेना अर्थात शिवसेनेचे ठाणे हा ठाण्यातील शिवसेनेचा सत्तेचा राजमार्ग टेंभी नाक्यावरून जातो, जो आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक अंग असलेल्या आनंद दिघेंनी आपल्याच पक्षाची सत्ता असतानाही टक्केवारीचे प्रकरण चव्हाट्यावर आणले तरी ठाण्याची सत्ता हातची गेली नाही, इतकं त्याचं धार्मिक अधिष्ठान होतं. बॅकवर्ड ठाण्याचे बाबासाहेब ठाकरे अशी मानाची पदवी मिळणारे आनंद दिघे हे एक अनन्यसाधारण व्यक्तिमत्व होते. कोणत्याही प्रश्नाचं संयमाने उत्तर देणे आणि आक्रमकपणे ते अंमलात आणणे, विकास कार्यासोबत आपली धार्मिक वृत्ती जपणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. 27 जानेवारी 1951 रोजी टेंभी नाका, ठाणे येथे जन्मलेले आनंद चिंतामणी दिघे 1966 साली जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा किशोरवयीन होते. शिवसेनेला पहिली सत्तेची चव ठाण्यानेच दिली, ज्यामध्ये आनंद दिघे यांचा सिंहाचा वाटा होता. बाळासाहेब ठाकरे यांची ठाण्यातली पहिलीच सभा ऐकून शिवसेनेची धुरा आनंद दिघे यांनी खांद्यावर घेतली. इतकंच काय तर यासाठी त्यांनी आई, भाऊ, बहीण असा परिवार असलेलं घर सोडलं. संपर्क कार्यालय हेच आपलं घर असं म्हणत त्यांनी अविवाहित राहून आपला संपूर्ण वेळ शिवसेनेसाठी समर्पित केला. टेंभी नाका परिसरातील बॅकवॉट आनंदाश्रम मधून ते सर्वांच्या तक्रारी ऐकून घ्यायचे आणि त्यावर तात्काळ निर्णय द्यायचे काम पूर्ण करून घेण्यासाठी कधी कधी रोख ठोक भूमिका तर काही प्रसंगी हात उचलल्याचेही उदाहरणे आहेत. ठाण्यातील स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी दिघेंनी अनेक प्रयत्न केले, अनेकांना स्टॉल उभारून दिले. तर ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये स्थानिकांना नोकऱ्या मिळवून देण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या याच कामांमुळे त्यांच्या मृत्यूला दीड टप उलटून गेले तरी ठाणेकर त्यांना विसरलेले नाही. आनंद दिघेंचे ठाण्यातील कार्य इतके मोठे होते की स्थानिक प्रसारमाध्यमांबरोबर इंग्रजी प्रसारमाध्यमांनीही वेळोवेळी त्यांची दखल घेतली. परिणामी प्रशासनापासून सामान्यांपर्यंत एक आदरयुक्त दरारा त्यांच्याबाबत निर्माण झाला होता. इतकेच काय तर त्यांचा बॅकवॉट आनंद आश्रम हे समांतर न्यायालयाच्या भूमिकेत काम करत असल्याची टीका देखील काही मंडळींनी केली होती. त्यांचे कामाची आक्रमक पद्धती आणि स्वतःच्या बळावर निर्णय घेण्याची क्षमता या सर्वाचा परिणाम त्यावेळी असा झाला होता की ही व्यक्ती शिवसेनेत नवीन गट निर्माण करते की काय अशी शंका निर्माण झाली होती. त्यांच्या लोकप्रियतेचा वाढता आलेख स्वकीयांना डोईजड होत असल्याची चर्चा नेहमीच त्यावेळी होत असे. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे आनंद दिघे यांनी कधीच कोणतीही निवडणूक लढवली नाही, पण त्यांच्या संपर्कात आलेले कित्येक कार्यकर्ते त्यांनी घडवले आणि त्यांना राजकीय पद मिळवून दिले. संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये 90च्या दशकात मुख्य शहरांपासून ते थेट वाडा मोखाड्याच्या पाड्यापर्यंत शिवसेना पोहोचवली. अशा या लोकप्रिय नेत्याच्या 24 ऑगस्ट 2001 रोजी एका कार्यक्रमाला जात असताना गाडीला अपघात झाला आणि त्यांच्या पायाला, डोक्याला मार लागला. उपचार घेण्यासाठी त्यांना ठाण्यातील सिंघानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करून त्यांच्या जीविताला असलेला धोका टाळण्यात डॉक्टरांना यश आलं होतं. पण 26 ऑगस्ट 2001 रोजी संध्याकाळी त्यांची प्रकृती खालावली. शिवसेनेचे वरिष्ठ नेते मनोहर जोशी त्यांना भेटण्यासाठी आले होते. तेव्हा कित्येक दिवसांपासून हृदयाचा त्रास होत असल्याची चर्चा डॉक्टरांसोबत झाली, ज्यावर त्यांनी कधीच त्यावर उपचार घेतले नाहीत. संध्याकाळी 7:15 वाजता त्यांना हृदयविकाराचा पहिला झटका तर लगेच 7:25 दुसरा तीव्र झटका आला आणि त्यांची प्रकृती आणखीनच खालावली. रात्री 10:30 वाजता त्यांचा मृत्यू झाल्याची हॉस्पिटल प्रशासनाने अधिकृत घोषणा केली. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.